नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यत 24 मे 2025 रोजी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या मैदानात भव्य दिव्य असे बक्षीस, क्वार्टर फायनल, मेगा फायनल, वेगवेगळे असे 3 फायनल होणार आहेत. 3 फायनल जवळजवळ 25 बैलगाडा मालक गुलाल पात्र ठरणार आहेत. या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून, या मैदानात महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या मैदानात नंदी धावण्यासाठी येणार आहेत. तर या मैदानातील प्रमुख नंदींचे पैरे या मैदानात बघणार आहे. तर बकासूरच्या पैऱ्यात सुद्धा सर्वात मोठा बदल झालेला आहे. तो पैरा कोणता आहे तो देखील तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सर्वात महत्वाचे आपण पैरे पाहणार आहोत शेवटपर्यंत. मग सर्वात पहिला पैरा बघणार आहोत तो म्हणजे जो पाठीमागच्या ह्याच्यामध्ये जो पुसेगाव हिंद केसरी मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी तो म्हणजे वाघवाडीकरांचा रोमन सोबत असणारा तो म्हणजे बादल, सासवडकरांचा बादल. मित्रांनो, ही जोडी काही काळ कित्तर वेळा ही जोडी पाळली. जे कराडला मैदान झालं होतं 5 लाखाचं, तिथे सुद्धा ते द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले होते. नंतर ते जे आटपाडी तालुक्यात 5 लाखाचं मैदान झालं होतं, त्या मैदानात देखील ते द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले होते. ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळते. मित्रांनो, या येणाऱ्या मैदानामध्ये 24 तारखेला ही जोडी नक्की असणार आहे. तर दुसऱ्या मैदानात दुसरा बैल असणार तो म्हणजे जो पाठीमागच्या 2 ते 2.5 महिन्यापासून त्या दुखापतग्रस्त होता आणि 2 ते 2.5 महिन्यापासून घरी राहून चांगला जो माळशिरसला मैदान झालं, त्या मैदानामध्ये कमबॅक करून प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला बैल म्हणजे ज्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान मानला जातो, तो म्हणजे घरणीकरांचा राजा. आणि त्याच्यासोबत असणारा नक्कीच बाबूशेठ माने, नंतर बाळासाहेब माने त्या बैलाचं नियोजन करत असतात. तर या बैलाला देखील पैरा अतिशय चांगल्या प्रकारे असणार आहे. तर मित्रांनो, राजाने सुद्धा आता पाठीमागच्या मैदानात कमबॅक केलेलंच आहे. पैरा सुद्धा टॉपचा असू शकतो. तर राजाबरोबर पैरा असू शकतो तो म्हणजे आरोही पंकज गाडगे यांची शिरसोडीकरांची रायफल असू शकते. रायफल नसेल तर जो एम नानाचा राजनंदी देखील सुद्धा. मित्रांनो, ही राजा ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बैल होतं. जे महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं होतं, या मैदानात देखील कडेने पळून प्रथम क्रमांकाला गाडी उतरली होती. ही गाडी फॉल ठरली होती, त्यामुळे त्याला सन्मानात पात्र देण्यात आलं होतं. तर पण ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळत होतं. तर आपण दुसरा पैरा बघणार आहोत तो म्हणजे अतिशय महत्वाचा. जी गाडी ही 2 बैले एकत्र आली त्यावेळेस गुलालच पात्र ठरली, ती गाडी म्हणजे अजित शेठ कारुंडेकरांचा चिक्या, त्याच्यासोबत असणारा नक्की तो म्हणजे घोटकरांचा सर्जा. मित्रांनो, तुम्ही चिक्याला सुद्धा स्पीड अतिशय चांगल्या प्रकारे बघितलाय. नंतर घोटकरांचा सर्जा जर आता सध्याच्या घडीला बघितलं, अतिशय स्पीडनं तोडाला पावणारा नंदे आणि गोटचा सर्जा आणि चिक्या ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बघते. मित्रांनो, ही गाडी कशी पळेल, काय वाटतं, ही गाडी गुलाल राहील का? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट मध्ये नोंदवा. आपण दुसरा पैरा बघणार तो म्हणजे ज्या वेळेस 5 लाखाचं मैदान झालं त्यावेळेस 2 वेळा 5-5 लाखाचे मानकर ठरले, ते म्हणजे जोडी म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचे राजा आणि सम्राट. हीच गाडी 24 तारखेच्या मैदानात पळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, दुसरा पैरा बघणार तो म्हणजे ज्याला आपण वेगाचा शेवट मानलं जातं, ते म्हणजे अभिजित भैया पवार यांचा सर्जा त्याच्यासोबत असू शकतो. ते म्हणजे त्यांचा साखरवाडीकरांचा बावऱ्या हा नंदी असू शकतो, घरचा साज असू शकतो. मित्रांनो, ही जोडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावते. अनेक वेळा गुलाल सुद्धा राहिलेली जोडे. तर आपण दुसरा पैरा बघणार आहोत तो सुद्धा अतिशय महत्वाचा असणार तो म्हणजे शेवाळे आबा यांचा पाखऱ्या सुद्धा तुम्ही पाहिलं सुद्धा असेल. पाखऱ्या सुद्धा अतिशय स्पीडनं पळणारा नंदी आणि पाखऱ्यासोबत असू शकतो ते म्हणजे तो बिंजोडचा चांगल्या आता सध्या गाजवत आहे, तो म्हणजे बिंजोडचा चांगल्या प्रकारे बिंजोड सुद्धा गाजवतोय, घाटावर सुद्धा पळतोय, तो म्हणजे आपल्या मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. मित्रांनो, पाखऱ्या आणि भुंगा ज्या वेळेस एकत्र आलेत आणि त्यांनी बिंजोड सुद्धा केलेले आहेत आणि घाटावर सुद्धा ही गाडी धावलेली आहे. ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे धावते. मित्रांनो, भुंगा आणि पाखरे एकत्र आली तर ही गाडी गुलाब राहील का? ही गाडीचा कितवा क्रमांक होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण दुसरा पैरा बघणार तो म्हणजे आता थोडस त्याचा बॅड पॅच चालू आहे, पण तरी सुद्धा नक्कीच कमबॅक या मैदानात करेल, चांगल्या पैरा सुद्धा येईल. तर मित्रांनो, तो म्हणजे पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल उर्फ सुंदर, त्याच्यासोबत असू शकतं ते म्हणजे दीपक शेठ साखरे यांचा मुरुमकरांचा सुंदर आणि मुरुमकरांचा सुंदर कॉकटेल. ही सुद्धा गाडी पळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, ही जोडी तर एकत्र आली, ही गाडी कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. दुसरा पैरा अतिशय टॉपचा तो म्हणजे जे शिरवळा मैदान झालं होतं, त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी तो म्हणजे लखन छत्रपती संभाजीनगर, मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन. त्याच्यासोबत असणार ते म्हणजे पृथ्वीराज भैया खुटवळ, दैवत गोवेकर फलटण यांचा तो म्हणजे आदत किंग बैजा. मित्रांनो, ज्या वेळेस लखन बैजा ही गाडी धावली त्यावेळेस कायम गुलाब 1 नंबर द्वितीय क्रमांक आणि गुलालात राहणारे टॉपचं स्पीड असणारी ही गाडी आहे मित्रांनो. आणि ही गाडी सुद्धा
नक्कीच ह्या पायरा घेऊन येणार आहे आणि मोठं नियोजन असणार आहे म्हणून पृथ्वीराज खुटवळे यांनी सुद्धा सांगितलं. आणि हीच गाडी लखन आणि ही गाडी चांगली गटून पळते मित्रांनो. हीच गाडी कराडला जास्तीत जास्त केवळ या मैदानामध्ये पळण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. ही गाडी कशी धावेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तर दुसरा पायरा बघणार आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा ते म्हणजे यशवंत रामभाऊ जोशी यांचा बादल त्याच्यासोबत असणार आहे हेमंत शेठ फुलोरे त्यांचा द्वारलीकरांचा हरण्या. मित्रांनो ही गाडी सुद्धा हरण्याला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे आणि बादल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळतो ज्या ज्या मोठ्या मोठ्या मैदानामध्ये गुलाल राहणारा बैल आहे मित्रांनो. ज्यावेळेस ही जोडी याच्या अगोदर सुद्धा पळालेली आहे आणि गाडी गुलाल सुद्धा राहिलेली आहे. ही गाडी कशी पळेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच तुमच्या ह्याच्यामधला. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्याला तळाचा बादशाह म्हणून मानलं जातं तो म्हणजे आनंद तारकर यांचा तळाचा बादशाह ते म्हणजे वादळ या नंदीसोबत ज्यावेळेस गाडी अतिशय चांगल्या प्रकारे तो नंदी असणार आहे तो म्हणजे मावळकरांचा 4x4 गजा. मित्रांनो ज्या वेळेस ही जो एकत्र आली ती नक्कीच गुलामध्ये राहिलेली आहे मित्रांनो. ही वादळ आणि गजा ही एकत्र आली गजाला सुद्धा चांगला तोंडाला स्पीड आहे आणि वादळा सुद्धा तळाचा बादशाह आहे मित्रांनो. ही दोन्ही जोडी तर एकत्र आली ही गाडी कशी पडेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरा पायरा बघणार तो म्हणजे महत्वाचा तो म्हणजे कळंबीकरांचा शंभू. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आपण समजला तर तो म्हणजे कळंबीकरांचा शंभू. त्याच्यासोबत सुद्धा पायरा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे असणार आहे तो म्हणजे कनेरखेडकरांचा माणिक आणि शंभू सुद्धा याच्या अगोदर सुद्धा गाडी धावलेली आहे आणि ही गाडी सुद्धा गुलाल राहणार मित्रांनो. दुसरा पाहायला गेलं तर 81 रायफल सोबत सुद्धा अतिशय ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद मानला जातो तो म्हणजे सचिन शेठ चव्हाण यांचा 81 रायफल. त्याच्यासोबत असू शकतो 22-11 पिस्टन सुद्धा ज्यावेळेस काल आदतचं एक मैदान झालं एक आदत एक बैल या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं गाडी त्यांचा घरचा साज प्रथम क्रमांकाचा मानकं ठरला होता आणि 81 रायफल सुद्धा रेस्ट देऊन व्यवस्थित बैल काढत असतात आणि पिस्टन आणि ज्यावेळेस ही गाडी एकत्र आली कडेने सुद्धा पब्लिकनं सुद्धा ही गाडी नक्कीच गुलाल तर राहिलेली आहे मित्रांनो. पिस्टन आणि रायफल 81 जोडी आली ही गाडी कितवा क्रमांक करेल तर सगळ्या लोकांना एक बैल पैरा जाणून घेत असतो तो म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव ज्या बैलाचा पैरा जाणून घेत असतो ही गाडी नक्कीच या बैलाला गुलाल राहावा. प्रत्येक बैलगाड्या प्रेक्षकांची एक इच्छा असते तर म्हणजे सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरचा पैरा हा सगळ्यांनाच जाणून घ्यायचा असतो. तर नक्कीच अनेक लोकांना बकासूरचा पैरा जोपर्यंत मैदानात जात नाही तोपर्यंत माहित नसतोय पण प्रत्येक सूत्राच्या माहितीनुसार बकासूरचा पैरा सुद्धा अतिशय महत्वाचा असणार आहे. आणि बकासूर जे महाराष्ट्राचं मैदान होतं त्याच्यासोबत विठ्ठलानंतर त्याच्यासोबत थोडीशी बकासूरला हार पत्करावं लागली सेमीला गाडी कडून लागल्यामुळं आणि थोडीशी मिसमॅच झाला असेल आणि या मैदानात सुद्धा विठ्ठलानाचा तेजा आणि बकासूर आपला सर्वांचा लाडका दशम हिंदकीचे बकासूर या मैदानात धावले होते पण त्यांना हार मानावं लागली. नक्कीच या मैदानात केवळच्या मैदानामध्ये सर्वांचा लाडका दशम हिंदकेसर बकासूर कमबॅक करेल. तर आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंदकेसरचा बकासूरचा पैरा असणार आहे. पैरा सुद्धा अतिशय टॉपचा असणार आहे. आता पैरा कोणता असेल सर्वांना प्रतीक्षा लागली असेल तर लगेच मी सांगून टाकतो. तर त्याच्यासोबत असू शकतो नक्कीच अमित भाडळे यांचा ज्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस मानलं जातं ते म्हणजे सर्वांचा आता प्रत्येक मैदानात जाईल त्यावेळेस प्रथम क्रमांक अनेक वेळा गुलाल राहणारा नंदी म्हणजे सध्या फॉर्म मध्ये असणारा नंदी म्हणजे तो म्हणजे सर्वांचा लाडका चिमण्या नक्कीच बकासूर आणि चिमण्या अनेक लोक ह्याच्यापासून बाईट मध्ये पाहिला असेल चिमण्या आणि बकासूर नक्कीच धावतील. तर मित्रांनो या 24 तारखेच्या मैदानामध्ये चिमण्या आणि बकासूर नक्कीच धावण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. चिमण्या आणि बकासूर ही गाडी एकत्र आली तर ह्या गाडीवरचे ड्रायव्हर कोण असावा गाडी कोणी हाणावी शाकीर बाबा बसावा की बबलू चाचा बसाव्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.